चिऊ आली आमच्या सोबत सकाळी फिरायला आलो सकाळी. चिऊ पण आली. रविवार तर चिऊ पण घेऊन आलो. ते बघा कसं गवताचं हे घेऊन फिरते, एन्जॉय करते सकाळी सकाळी. तिला पण छान वाटतं ना फिरायला सकाळी. हे असं पूर्ण जंगल मध्ये फिरायला आले. तिचं काय तिच्या आजीच्या गावाला सगळं असंच आहे. पण आमच्यासाठी हे बघा. थांबून मी आता बॅक कॅमेराने दाखवते. तुला सोड खाली. थोडं आपण चालू करू. हा चला चला. काय काय आपल्याला व्हिडिओ करते. हा पळा पळा पळा. छान मस्त वाटतं. आज जरासं लेटच झालं आम्ही हिच्यामुळं. ही लागली होती मागं त्यामुळं मग हिला आवरेपर्यंत वेळ झाला. मस्त इकडून आलो आम्ही. यांचं मॉर्निंग वॉक असं चाललंय. हे असं मस्त सकाळी. गणपती बस आली की मग
बस लई फालती आहे. सुरीची झाडं म्हटल्यानंतर ड्रायव्हर पण हळू नाही घेत ना बीच जवळ. अरे बीच आहे. तू तुमच्या गावात राहतच नसेल. नाही पिले आता
इथून छान दिसेल होते, इथून छान दिसेल. काढलं ना. केलं मी. चलो आता गणपतीपुळे. किती गर्दी होती बसला. आज रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे गणपती. पण मंदिरात इतकी गर्दी नसते आहे ना. गर्दी तरी गर्दी असं हे इथून जायचं आहे ना असं. त्याची दुकानं वगैरे आहे. गेट आलं जवळ. काम नाही फोटो काढूया मधून आत. गर्दी बाय किती आहे. हां हा बघू बाहेरून. हे मंदिराच्या शेजारून जायला रस्ता आहे. इथं असे खेळण्याचे वगैरे दुकानं आहे. आम्ही पहिल्यांदाच असं शूट करतो त्यामुळे आम्हाला पण लाज वाटत होती जरा. हे मंदिराचं दुसरी बाजू आहे, दुसऱ्या साईडनं. म्हणजे गर्दीतून नाही जायचं, फक्त मंदिरच पाहायला बाहेरून दर्शन घ्यायचं. गर्दी भरपूर होती आज त्यामुळं आज जाणं आम्हाला बसनं पण यायचं होतं परत. हो आज गडबडीतच आम्ही हा प्लॅन जायला पण वेळ झालता आणि यायला पण बस नसते ना जास्त. याच बाजूने आपण बाहेर निघतो, तिकडून दर्शन रांग करून दर्शन ग्रीनवाला दिसते तिथून ती दर्शन रांग आहे. हो आणि आता बांधकाम चालू आहे. पलीकडल्या बाजूने आपण बाहेर येतो मग दर्शन घेऊन. इकडं बीच बाजूलाच समुद्र किनारा. बीच वाढले गरम असणार आहे. अरे बापरे
वॉटर स्पोर्ट आहे इथं भरपूर. सार बॉटिंग करना है, सार बॉटिंग करना है सार. भारी ना ती. गर्दी भरपूर आहे आणि नको वाटते उन्हात फिरायला. आणि 100 रुपयाची चष्मी घेतली. हो, टोपी पण 100चीच आहे रे. हा 100ची. नको वाटते ते. होय. हे बघ. आम्ही कपडे नाही आणले ना म्हणून आम्ही समुद्रात नाही जात. होय, इथे मिळते कपडे पण परत एवढं आम्हाला काय कधी पण येऊ शकते. इथं जवळ आहे, जवळ असल्यामुळे कधी येऊ स्पोर्ट्स समोर आहे. समोर आपल्या बनाना आहे. हो दाखवतो रे, थांब जरा, लेच गडबड नको करू. हे बघ, असं इथं एक रिसॉर्ट आहे मस्त सी व्ह्यूचा. छान असं देवस्थान आणि पर्यटन स्थळ दोन्ही एका ठिकाणी आहे. जाऊया आज. अरे आमचा हा ब्लॉग इथं समुद्राजवळ आहे. अजून फिरतोय आणि उन्हाचं इकडे शांत. इकडे कोणीच नाही. या साईडला तिकडे भरपूर गर्दी आहे मंदिराची तिथे जवळ. हो, हे भारी. या ठिकाणी भरपूर गर्दी आहे. नेक्स्ट टाइम आम्ही कपडे घेऊन येऊया. इथं मिळते कपडे पण तू नको तसे वापरायचे. हा ती नाही ती असते. पातळ पण असते नको आणि नाही पुढं पण तिकडं असं नाही. हे बघा, हे असं आमचा इकडं खाली रिकामा आहे पूर्ण. तिकडे भरपूर गर्दी दिसते. होय, आम्ही असे फोटो काढतो. आम्ही दोघांचे शूट करता करता फोटो काढत होतो. जेवणाचं बघू आणि मग प्राचीन कोकण बघायला गेलं तर जाऊ. आम्ही जेवणाचं बघूया कुठं जेवणाचं भेटतं. हो चला. आता आम्ही आलो जेवायला. अशी गर्दी भरपूर आहे. तू काय सांगितलं? आणि साधी खाणी सांगितली. अशी गर्दी आहे भरपूर हॉटेलला. तू काय सांगितलं? साधी थाळी. हां का? व्हेज खायचं म्हणल्यावर किती भरपूर आहे असं, फक्त व्हेजच. बघू आता कसं आहे ना जेवण. मी सांगितली, मी कोणती सांगितली? गुलाबजामुन थाळी. गुलाबजामुन. ही अशी साधी सुधी थाळी आणि याच्यात फक्त गुलाबजामुन थाळी. कशी आहे? छान. हे असं माझं सोलकढी मागवली आता. छान आहे. पण कसं वाटतंय जेवण? छान.